त्यामुळे त्याचं वजन इथे ॲड करण्यात आलेलं आहे. आणि आजचा रेट काय मॅडम? आजचा आहे 22 कॅरेटचा रेट आहे साधारण 180-820चा रेट आहे आजचा 22 कॅरेटचा माल. ओके. हा जो प्रकार आपला सांगतो हा जेबाली पॅटर्न सुद्धा वेगळी आहे, ही सुद्धा कलकत्ती पॅटर्नमध्येच आहे. हा जो कारवारी झुमका आहे मॅम. ओके. हा झुमका पॅटर्नच आहे, फक्त ह्याला कामाचा डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण तारकाम राहतं, कारवारी पॅटर्नमध्ये याच्यामध्ये पाहिलं जाते. यामध्ये ओके. नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे चिंचवड येथील चाफेकर चौकात असेल ही ब्रँच. तर इथे आपण इयरिंगचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे, तर आपण पाहूया. नमस्ते. आपल्याकडे जे आता इयरिंग्समध्ये टाईप्स आहेत जे की लाईटवेटमध्ये आपल्याकडे ज्वेलरी स्टार्ट होते. आता यामध्ये डेली वेअरसाठी आपल्याला की एक प्रश्न असतो की आपल्याकडे लाईटवेटमध्ये जे की आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशी ज्वेलरी आपल्याला वेअर करायची असेल, जे की आपल्याला वेस्टर्नवरती पण आपल्याला ट्राय करता येऊन जाईल. ठीक आहे. आता यामध्ये हा एक इयरिंग आहे ज्याचं वजन आहे फक्त 1 ग्राम 382 मिलीग्रामचं आहे. त्यातलं थोडंसं फॅन्सी लुक हवं असेल, हा एक आहे पॅटर्न ज्याचं वजन 1 ग्राम 710, जेणेकरून की 2 ग्रामच्या आतमध्ये आपल्याला लाईटवेटमध्ये टॉप्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आपली खासियत की जे की मिनिमम ग्रॅमेजमध्ये आपल्याला डेली वेअर ज्वेलरी आपल्याला अवेलेबल करून दिल्या जाते. त्यामध्ये थोडंसं जेबाली पॅटर्नमध्ये येऊन जातं. हा पॅटर्न आहे तर थोडं युनिक पॅटर्न आहे. हे नॉर्मल डेलिकेटेड, हे पण थोडंसं लाईटवेटमध्ये तुम्हाला यामध्ये येऊन जाईल. प्लस तुम्हाला आता यामध्ये हा जो लुक आहे फक्त 1 ग्राम 847 मिलीग्रामचा हा जेबाली पॅटर्नमध्ये येऊन जातो. यामध्ये पण हँगिंग पण तुम्हाला येऊन जाईल. हा फक्त नॉर्मल विदाउट हँगिंगचे आहेत. अच्छा. आता हा जो टॉप्स आहे तुम्हाला साधारण 3 ग्राम 200, फक्त वजन ॲड झाले. खाली जो हँगिंग आहे त्याच्यामध्ये त्याचं वजन इथे ॲड करण्यात आलेलं आहे. आणि आजचा रेट काय मॅडम? आजचा आहे 22 कॅरेटचा रेट आहे साधारण 180-820चा रेट आहे आजचा 22 कॅरेटचा माल. ओके. हा जो प्रकार आपला सांगतो हा जेबाली पॅटर्न. आता यामध्ये डेली वेअरसाठी हा जो पॅटर्न आहे राजकोट पॅटर्नचा आहे. ह्याच्यामध्ये बटन टॉप्स याला म्हणलं जातं. हे पण एकदम लाईटवेटमध्ये येऊन जाईल, जे की विदाऊट हँगिंग हा प्रकार आहे, जे की नॉर्मल हा डेली वेअर करण्यासारखा आहे. आता ह्याचं कमीत कमी वजन आहे 1 ग्राम 491 मिलीग्रामचं वजन आहे. प्लस ह्याचं थोडंसं तासकाम वगैरे केलेलं आहे. हा 1.5 ग्रामचा आहे, 1 ग्राम 570 मिलीग्रामचा. नॉमिनल शॉर्ट लहान स्मॉल साईजमध्ये येऊन जाईल तो. त्यातलं जसे तुमचं वेट वाढेल इयरिंगचं तसं त्याचा स्पेस पण वाढून जातो मॅम. प्लस यातून हँगिंग हा एक प्रकार आहे, जेणेकरून तुम्हाला हा राजकोट स्टाईलचा आहे मॅम. यामध्ये याचं वजन आहे 5 ग्राम 232, हा चेन साईजचं वजन आहे मॅम. हा दोन्ही पार्ट सेपरेट होतात, वरचा टॉप्स वेगळा होऊन जाईल आणि चेनचा पार्ट पण सेपरेट तुम्हाला होऊन जाईल. म्हणजे हा 2 in 1 पीस आहे, जे की तुम्हाला डेली वेअरसाठी फक्त वरचे टॉप्स बटन टॉप्स पण करू शकता. कुठं फंक्शनमध्ये द्यायचं असेल खालचे तुम्ही हँगिंग पण तुम्ही हे वेगळे तुम्हाला लावून भेटून जातील. आपल्याला हे किती ग्रामपर्यंत येऊन जाते? हा जो वजन आहे मॅम 5 ग्राम 232 मिलीग्रामचा आहे मॅम. यामध्ये पण मल्टिपल वेटचे आहेत. यामध्ये पण तुम्हाला लाईट वेट पण तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. जेवढं हँगिंग वाढलं तेवढं त्याचं वजन पण यामध्ये वाढून येऊन जाईल मॅम. हा जो आहे तो 3 ग्राम 468 मिलीग्रामचा. हा अगदी स्मॉल आहे, जेणेकरून डेलिकेटेड चेनमध्ये ज्यांना एकदम नाजूकसं हवं आहे त्यासाठी हा ऑप्शन येऊन जातो. तसंच या प्रकारामध्ये हा झुमकी पॅटर्न पण येऊन जातो, कलकत्ती वर्कमध्ये येऊन जाईल. यांचे काय वेट आहे तरी कमी रेंजपासून? हा 16 ग्रामचा. ओके. 16 ग्राम 555 मिलीग्रामचा. याच्यामध्ये पण लाईट वेटमध्ये पण तुम्हाला मिळून जातील. हा अगदी याचं वजन आहे 8 ग्राम 654 मिलीग्रामचा. अच्छा. कलकत्ती वर्कमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट हा झुमका आहे याचा. ओके. खूप सुंदर असा पॅटर्न आहे. इथे पाहू शकता, इथे डिझाईन सुद्धा वेगळी आहे, ही सुद्धा कलकत्ती पॅटर्नमध्येच आहे. हा जो कारवारी झुमका आहे मॅम. ओके. हा झुमका पॅटर्नच आहे, फक्त ह्याला कामाचा डिफरंट आहे.
ह्याच्यामध्ये पूर्ण तारकाम राहतं, कारवारी पॅटर्नमध्ये याच्यामध्ये पाहिलं जाते यामध्ये. ओके. सेट करते मी. कोल्ड्रिंक वगैरे नाही नको, नाही घेत. ठीक आहे. आता हा जो प्रकार आपल्याकडला आहे हा कलकत्ती वर्कमध्ये येऊन जातो. हा ओकेशनल वेअर आहे. याची स्पेशलिटी अशी की याच्यामध्ये रवा काम, जाळी काम, घुंगरू काम यामध्ये केला जातो. याच्यामध्ये तुम्ही फिनिशिंग तुम्ही पाहायला जाल तर एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे, पाहू शकता तुम्ही. हो, खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे कलकत्ती पॅटर्न. यातून हा एक थोडासा मोठा डिझाईन आहे सिमिलरमध्ये. यात त्यामध्ये खाली घुंगरू आहेत. याच्यामध्ये या कामाची स्पेशलिटीज असते. याच्यामध्ये जाळी काम, रवा काम राहतं, परत घुंगरू काम यामध्ये येऊन जातात. ओके. काय वेटपासून आहे स्टार्ट? याचं वजन साधारण 12 ग्राम, 612 मिलीग्राम हे थोडंसं वजनीमध्ये येऊन जातो. त्यातल्या त्यात हा लाईट वेटमध्ये आहे मॅम. ओके. नॉर्मल 1 तोळ्यापासून वगैरे स्टार्ट याच्यामध्ये होऊन जातात. खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन आहे कलकत्ती पॅटर्नमध्ये आपल्याला इयरिंग्समध्ये बघायला मिळते. खूप छान अशी डिझाईन आहे. हा जो इयरिंगचा प्रकार आहे गोकाक इयरिंग आहे. हे टॉप स्टाईल. हां, यामध्ये पण तुम्हाला गेरू पॉलिशमध्ये ह्याची डिझाईन पूर्णपणे पॉलिश करण्यात येते, जे की याच्यामध्ये स्टोनचा समावेश केला जातो. खाली घुंगरू हँगिंग करण्यात आलेलं आहे पूर्ण याला. आता इथं पाहायला पूर्ण इथे पाकळी वर्क करण्यात आलेलं आहे. इथं सेंटरला एक लाल स्टोन करण्यात आलेले आहे मॅम इथे. ह्याच्यामधून लाईट वेटपासून हेवी वेटपर्यंत तुम्हाला ज्वेलरी अवेलेबल होऊन जाते मॅम. ह्यांचे काय वेट आहेत तरी? काय स्टार्ट आहे? वेगवेगळं आहे मॅम. याच्यामध्ये कमीत कमी 6 ग्राम 7 ग्रामपासून हा स्टार्ट होऊन जातो. ओके. 7.5 ग्रामचा हा येतो. 6.5 ग्रामपासून स्टार्ट आहेत. आपल्याला घेईल तसं. हो, घेईल तसं वजनानुसार जसे डिझाईन वाढली तसं त्याच्यामध्ये वजन तुम्हाला हे मिळून जाईल वाढलेलं. याच्यामध्ये लाईट वेटमध्ये हे झुमकी पण याच्यामध्ये येऊन जाईल गोकाक पॉलिशमध्ये. झुमक्यांचं काय वेट आहे तरी लाईट वेटपासून ते? सांगते. 8 ग्राम 126 मिलीग्रामचा. ओके. 8 ग्रामपासून स्टार्ट आहे आपल्या इथे. हो. जेवढी साईज वाढेल तसं वेट वाढेल. इथे खूप सुंदर असे हे कलेक्शन आहे कलरमध्ये, पाहू शकता इथे. हेवी वेटमध्ये थोडंसं हेवी पॅटर्नमध्ये आपल्याला इथे गोकाकमध्ये आपल्याला हे कानातले बघायला भेटतात. काय वेटपासून आहे तरी स्टार्टिंग? घेईल तेच वेगवेगळं मॅम. 1 तोळ्यापासून स्टार्ट करेल. ओके. 1 तोळ्यापासून स्टार्टिंग रेंज आहे इथे आपल्याला, पाहू शकता. इथे खूप सुंदर सुंदर असे हे इयरिंग्स आहेत गोकाकमध्ये. हा जो टॉपचा प्रकार आहे कलकत्ती काम आहे. याच्यामध्ये तारकाम, बॉलकाम पूर्ण यामध्ये दिला जातो. हे हेवी टू लो वेटपर्यंत तुम्हाला यामध्ये अवेलेबल होऊन जातील. यामध्ये कमीत कमी वजनाचं पाहायला जाल तर याचं वजन आहे साधारण 2 ग्राम 151 मिलीग्रामचं याच्यामध्ये तुम्हाला वजन अवेलेबल होऊन जाईल. ओके. आणि हा जो आहे तो हेवीमध्ये त्याचं काय वेट आहे? हेवीमध्ये पाहायला गेलं तर ह्याचं साधारण 8 ग्रामचा आहे. अच्छा. 8 ग्राममध्ये आहे. 8 ग्राम आहे. हा 9 ग्रामचा आहे. एक साधारण 1 तोळ्याच्या आतमध्ये तुम्हाला ही ज्वेलरी अवेलेबल होऊन जाईल.